विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेखा कुंभार, विषय मराठी. तुम्ही आता सर्वजण इयत्ता 12वीमध्ये प्रवेश केला आहात. 12वीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि या वर्षासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा. सुरुवातीला आपण इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊयात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, तसेच भाषिक कौशल्य विकास साधत असताना विद्यार्थ्यांवर सर्जनशीलतेचे संस्कार म्हणजे काही नवनिर्मितीचे संस्कार व्हावेत, या दृष्टीने हा अभ्यासक्रम महामंडळाने आपल्यासमोर ठेवला आहे. आपल्या पाठ्यक्रमामध्ये अभ्यासक्रम हा एकूण 6 विभागामध्ये विभागला आहे. गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी, व्याकरण आणि परिशिष्टे. यापैकी विभाग 1 गद्य, यामध्ये वैचारिक, ललित, विनोदी, चिंतनशील, चरित्रात्मक अशा पद्धतीचे लेखन असलेले पाठ घेतले आहेत. यामध्ये एकूण 6 पाठ घेतलेले आहेत. पहिला पाठ आहे वेगवशता. लेखक आहेत प्राध्यापक शिवाजीराव भोसले. या पाठामध्ये आपण एकंदरीत पाठाअंतर्गत थोडक्यात काय दिले याची मी ओळख करून देते. वेगवशता या पाठामध्ये आजच्या तरुण पिढीला वेगाच्या आहारी न जाता संयमाने जगण्याचा उपयुक्त कानमंत्र प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी दिलेला आहे. पुढचा पाठ आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. याचे लेखक आहेत शिवराज गोरले. या पाठामध्ये सध्याच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनात साध्यासुध्या दैनंदिन प्रसंगातून आनंद मिळवत आनंदी राहणे किती महत्त्वाचे हे सांगितले आहे. त्यानंतर तिसरा पाठ आहे वीरांना सलामी. लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. हा सैनिकांच्या जीवनावरती आधारित पाठ आहे. यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक आणि भारतीय नागरिक यामधील घट्ट भावबंध या पाठात दिसून येतात. कारण सैनिक आपल्यासाठी किती काम करत असतात, त्या सीमेवर घडणाऱ्या घटना, युद्ध हे आपल्यापर्यंत कधी पोचू देत नाही. आणि ही भावना आपण ही जाणून घ्यावी आणि हेच सैनिकांच्या आणि आपल्यातले भावबंध या पाठामध्ये अनुराधा प्रभुदेसाई यांनी मांडलेले आहेत. यानंतर पुढचा चौथा पाठ येतो तो रेशमी बंध. याचे लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण. या पाठामध्ये सभोवतालच्या चराचर सृष्टीशी असणारे मानवाचे नाते स्पष्टपणे उलगडले आहे. या पाठामध्ये उत्तर रात्र, पहाट, सकाळ या तिन्ही प्रहराचे वर्णन लेखकाने केलेले. त्यानंतर 5वा पाठ आहे दंतकथा. याचे लेखक आहेत वसंत सबनीस. यामध्ये दैनंदिन जीवनात प्रसंग आणि अनुभव यातून कशा प्रकारे विनोद निर्मिती होत असते असे विनोदी लेखन या पाठात आपल्याला पाहायला मिळते. या पाठामध्ये दाताचे दुखणे असह्य कशा पद्धतीने होते आणि त्यामुळे माणसाची दयनीय अवस्था, त्यातून घडणारे प्रसंग, निष्ठ विनोद या आपल्याला वाचकांना यामध्ये वाचायला मिळतात. त्यानंतर 6वा पाठ आहे रंगरेषा व्यंगरेषा. याचे लेखक आहेत मंगेश तेंडुलकर. या पाठामध्ये अखंड चिंतनशील आणि अध्ययनशील राहून कलेच्या क्षेत्रात यशस्वी कसे होता येते याचा प्रत्यय येतो. यामध्ये व्यंगचित्राकरिता व्यंगचित्रांवर प्रकाश टाकणारे व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे, पण शब्दापलीकडे यामध्ये मार्मिकरित्या अभिव्यक्त कशा पद्धतीनं होता येतं हे या पाठामध्ये लेखक मंगेश तेंडुलकर यांनी मांडलेलं आहे. हा झाला आपला गद्य विभाग. यामध्ये 6 पाठ आपण पाहिले. त्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य. यामध्ये पहिलं जे काव्य आहे बहु असोत सुंदर. यामध्ये हे अभ्यासाच्या दृष्टीनं फक्त काव्यानंद घेण्यासाठी दिलेलं आहे. याच्या अंतर्गत परीक्षेमध्ये काही फारसे प्रश्न येणार नाहीत किंवा कृती विचारली जाणार नाही आहे. जी पहिली कविता आहे ती म्हणजे रोज मातीत.
याच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. यामध्ये कवयित्रीने हे मांडण्याचा प्रयत्न केला की पुरुषाप्रमाणे स्त्रीचेही शेती करण्यामध्ये कसे योगदान असते याचे सुंदर वर्णन केले. स्त्रीसुद्धा पुरुषाबरोबर कष्ट करते आणि अगदी जीव लावून कष्ट करते याचे थोडक्यात वर्णन यामध्ये कवयित्रीने केलेले आहे. दुसरी कविता आहे रे थांब जरा आषाढ घणा. याचे कवी आहेत बा भ बोरकर. यामध्ये श्रावण आषाढ या महिन्यांमध्ये पाऊस जोरदार येत असतो आणि पावसानंतरचं वातावरण कवीला बघण्याची ओढ लागलेली आहे. त्यामुळं ह्या आषाढ महिन्यातला पावसाला थांबण्याची जणू विनंती करतायत, कारण कवीला ते निसर्ग सौंदर्य पाहायचं आहे. पाऊस थांबला तर हिरवी शेते आणि निसर्ग सौंदर्य पाहता येईल, म्हणून या आषाढ घणाला थांबण्याची विनंती करण्याची ही कविता आपल्यासमोर बा भ बोरकर यांनी मांडली आहे. नंतरची कविता आहे रंग माझा वेगळा. याचे कवी आहेत सुरेश भट. सुरेश भट म्हटलं की गझल. यामध्ये व्यावहारिक जगात वावरताना आणि दुःखे सोसतानाही एक वेगळं जीवन जगण्याचं किंवा दुःखातही कसं आनंदी राहायचं, एक हटके पद्धतीचं जीवन कसं जगायचं आणि त्यातूनसुद्धा इतर माणसांवर प्रेम कसं करायचं ही वृत्ती या कवितेमध्ये स्पष्ट झालेली दिसते. त्यानंतरची काव्यरचना आहे विंचू चावला. संत काव्यातील हा एक प्रकार आहे. विंचू चावला हे भारूड प्रकार आहे. संत एकनाथ आहे. संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. यामध्ये खरं तर संतांनी त्यांच्या काव्यरचना ह्या उपदेशपर अशा लिहिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं हे भारूडसुद्धा दुर्गुणापासून दूर कसं राहायचं ही शिकवण जणू आपल्याला देते. त्यानंतरची कविता आहे समुद्र कोंडून पडलाय. याचे कवी आहेत वसंत आबाजी डहाळे. या कवितेत व्यस्त आणि बंदिस्त महानगरी जीवनात अडकून पडलेल्या बाल्याची म्हणजे एका लहान मुलाची पीडा व्यक्त झाली आहे. समुद्र म्हणजे एक जीवनाचं प्रतीक आहे. समुद्र म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजेच जीवन. आणि खरं तर आपल्या ह्या बंदिस्त जीवनामध्ये मुक्तपणे खेळता येत नाही, मुक्तपणे बागडता येत नाही आणि ही व्यथा जी आहे ती कवीने या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरची कविता आहे आरशातील स्त्री. या कवितेची कवयित्री आहे हिरा बनसोडे. या कवितेमध्ये स्त्रीला नव्या उमेदीने जगण्याचे भान या कवितेतून मिळून जाते. अशा प्रकारे एकूण 6 कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्यानंतर विभाग तिसरा येतो तो साहित्य प्रकार. यामध्ये पहिल्या भागात कथा साहित्य प्रकार परिचय, म्हणजे यामध्ये कथेचं स्वरूप असेल, कथेची रचना, कथेची वैशिष्ट्ये या भागामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा विभाग जो आहे त्या साहित्य प्रकारातलाच दुसरा विभाग जो आहे तो शोध व गडी ह्या 2 कथा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर विभाग चौथा येतो तो उपयोजित मराठी. आपण 11वीमध्ये उपयोजित मराठीमध्ये सूत्रसंचालन, मुद्रण शोधित, अनुदिनी हे प्रकार आपण शिकलेलो आहोत. आता 12वीमध्ये आपल्याला मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख हे 4 आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगात आणण्यासाठी याचा आपल्याला अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. मुलाखत घ्यायची तर कशी घ्यायची, माहितीपत्रक कशा पद्धतीनं लिहायचं, अहवाल कसा सादर करायचा आणि एखाद्या कार्यक्रमाचं किंवा एखाद्या प्रसंगाचा वृत्तलेख कसा लिहायचा याचा आपण अभ्यास या विभागामध्ये करणार आहोत. यानंतर 5वा विभाग येतो तो व्याकरण व लेखन. व्याकरणामध्ये आपल्याला पहिला जो भाग आहे तो वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर. यामध्ये वाक्याचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत.
जसं विधानार्थी, प्रश्नार्थी. आत्तापर्यंत आपल्याला माहितीच आहेतच तसे प्रकार, पण यामध्ये विस्तृत प्रकार आणि त्याची उदाहरणं बघायची आहेत. आणि तसेच वाक्य रूपांतर कशा पद्धतीनं केली जातात हे आपल्याला इथे शिकायचं आहे. त्यानंतर दुसरं व्याकरण आहे ते समास आणि समासाचे प्रकार. तिसरा व्याकरण आहे प्रयोग. आणि त्यानंतर चौथा जो आहे तो अलंकार, की तो आपण 8वी 9वी मध्ये शिकलेलो आहोत. यामध्ये अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार जसे शब्दालंकार, अर्थालंकार आणि त्याचे उपप्रकार हे आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. आणि व्याकरणामध्ये लेखन विभागामध्ये आपल्याला निबंध लेखन असणार आहे. त्यानंतर विभाग 6 यामध्ये परिशिष्टे दिलेले. परिशिष्टेमध्ये पारिभाषिक शब्द आपण 11वीपासून शिकतच आहोत. इंग्लिश शब्दाचा मराठी शब्दाचा इंग्लिश अर्थ किंवा इंग्लिश शब्दाचा मराठी अर्थ आपल्याला इथे स्पष्ट करायचा आहे पारिभाषिक शब्द या भागामध्ये. दुसरं जे आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती. आता हा जो भाग दिलेला आहे हा एकंदरीत स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. आणि याच उद्देशाने आपल्या पाठ्यक्रमामध्ये हे दिलेलं आहे की साहित्यिकांना मिळालेले पुरस्कार, त्यांची नावे आणि त्यांनी लिहिलेली साहित्यकृती इत्यादीचा अभ्यास यामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर परिशिष्टमध्ये तिसरा भाग येतो तो शब्दार्थ व वाक्यप्रचार. त्यामध्ये शब्दांचे अर्थ आणि वाक्यप्रचार अशा 6 विभागांमध्ये आपला अभ्यासक्रम विभागलेला आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला वर्षभरामध्ये अभ्यास करावयाचा आहे. आता ही विभागणी जी आहे किंवा हा जो अभ्यासक्रम आहे हे यासाठी सुरुवातीला समजून घेतला की त्या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता येईल. नेमकं काय आहे, कविता किती, पाठ किती, काय अभ्यासायचं आहे आपल्याला याचा अंदाज येण्यासाठी सुरुवातीला आपण अभ्यासक्रमाच्या अंतर्गत जाणून घेतलेलं आहे. आता विभागानुसार गुणविभागणी कशी असते ते आपण पाहूयात. यामध्ये भाग 1 गद्य प्रकाराला 18 गुण असणार आहेत. हे वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने गुणविभागणी असणार आहे. गद्य विभाग 18 गुणांसाठी असणार आहे. पद्य विभाग 18 गुणांसाठी असणार आहे. साहित्य प्रकार 12 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर उपयोजित मराठी हे 12 गुणांसाठी असणार आहे. आणि व्याकरण 10 गुणांसाठी असणार आहे. आतापर्यंत 12 ते 14 गुणांसाठी असायचं, आता यावेळी मात्र 10 गुणांसाठी घेतलेलं आहे. आणि शेवटी निबंध लेखन असणार आहे, हे 10 गुण असणार आहे. अशी विभागानुसार ही गुणविभागणी दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला कृतीपत्रिकेचं स्वरूप पाहायचं आहे. आता कृतीपत्रिकेचं स्वरूप पाहत असताना ह्यामध्ये स्पष्टीकरण देण्याची फारशी गरज नाही आहे. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ही तुम्ही लिहून काढायची आहे सगळी. आणि ही यामध्ये कदाचित बदल होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून काही बदल झाला तर आपल्याला ज्या त्यावेळी सांगण्यात येईल. तरी पण ओझरते आपण नजर टाकूया त्यावरती. कृती 1 मध्ये पठित गद्य उतार्यावर असणारे 6 गुणांसाठी. ब पठित गद्य उतार्यावर 6 गुणांसाठी कृती विचारली जाणार आहे. अपठित म्हणजे बाहेरचा उतारा येईल यामध्ये, तीही 6 गुणांसाठी. पद्य विभागामध्ये कृती 2 मध्ये पठित पद्यावर आधारित एक कविता दिली जाईल आणि त्याच्यावर आधारित विचारलं जाईल 6 गुणांसाठी. नंतर पठित पद्यावर पुन्हा एकदा 6 गुणांसाठी असणार आहे. आणि अपठित पद्यावर आधारित ही कृती 6 गुणांसाठीच असणार आहे. कृती 3 मध्ये कथा साहित्य प्रकार एकूण 12 मार्काला. यामध्ये मध्ये गद्य उतार्यावर आधारित कृती विचारली जाईल. आणि 2 कथा ज्या दिलेल्या आहेत शोध आणि गडी या आधारावर ही कृती विचारली जाईल. असा साहित्य प्रकार 6 गुणांचा एकूण 12 गुणांसाठी आहे. कृती 4 मध्ये उपयोजित मराठी या विभागाअंतर्गत एकूण 4 कृत्या दिल्या जातील. त्यापैकी 3 सोडवायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये ब, क आणि ड. मध्ये मुलाखतवर आधारित विचारलं जाईल 4 गुणांसाठी. माहितीपत्रकवर आधारित 4 गुणांसाठी.
अहवालवर आधारित कृती 4 गुणांसाठी आणि वृत्तलेखवर आधारित 4 गुणांसाठी अशा पद्धतीने कृती विचारली जाईल. कृती 5मध्ये व्याकरण, यामध्ये प्रत्येकी 2-2 गुणांचे असणारे 10 गुणांसाठी वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि पूर्वज्ञानावर आधारित म्हणजे समानार्थी, विरोधार्थी आधी आपण शिकलेलो आहोत त्याच्यावर आधारित विचारली जाईल आणि प्रत्येकी 2-2 गुण असणार आहेत. आणि कृती 6मध्ये शेवटी निबंध लेखन असणार आहे 10 गुणांसाठी. ही कृती लिहून घ्या, कदाचित यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आता शेवटी एकंदरीत आपल्या 100 गुणांची गुणविभागणी असणार आहे. त्यामध्ये लिखित असणारे 80 गुण, तोंडी परीक्षा जी असेल ती आपली 20 गुणांची असेल आणि अशा पद्धतीने एकूण मराठी पेपर हा 100 गुणांचा आपला असणार आहे. यापैकी कृतीपत्रिकेचं स्वरूप तसेच अभ्यासक्रम आणि एकंदरीत गुणविभागणी तुम्ही लिहून काढायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, घरामध्ये असलेल्या कोणत्याही एका वहीमध्ये तुम्ही लिहून काढा किंवा एखादी डायरी असेल तर त्या डायरीमध्ये तुम्ही हे सगळं तात्पुरतं लिहून काढा, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. धन्यवाद.